नमस्कार. साहित्याच्या पारावर भाग 37 मध्ये तुम्हा सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात आपला पार देखील बदललाय बरं का. लेखक भेटीला येणार आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं एकूणच साहित्यामध्ये बदलणारे प्रवाह, त्याच्यामधली स्थित्यंतर, त्यातली संक्रमणं या सगळ्यांचा आपण सांगोपांग आढावा घेणार आहोत. 1 जानेवारी हा दिवस म्हणजे झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांचा जन्मदिवस. काट्यावरची पोटं हे त्यांचं आत्मकथन मातंग समाजातल्या व्यथा आणि वेदना समर्थपणे आपल्यापुढे घेऊन येतंय. आज या पारावर त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या साहित्यकृतींना या निमित्तानं आपण मानवंदना देत आहोत. आपण चर्चा करत आहोत दलित साहित्याच्या बदललेल्या दिशा आणि दशा. दलित साहित्याचा प्रवाह हा कविता, कथा, आत्मकथनं असा उत्तरोत्तर बहरत गेला. मानवमुक्ती लढ्याचे सर्वंकष तत्वज्ञ आणि विश्वमातृत्वाचा आदिबंध म्हणजे अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांचा ठळक प्रभाव आपल्याला या साहित्यामध्ये पानापानावर अनुभवता येतो. एखाद्या साहित्याचं श्रेष्ठत्व किंवा सामान्यत्व हे लेखकाने व्यक्त केलेल्या जीवन जाणीवांच्या उत्कटतेवरच अवलंबून असतं. याच पार्श्वभूमीवर आज आपण दलित साहित्याचा आणि त्यातल्या आत्मकथनांचा विचार करत आहोत. दलित साहित्य हे आत्मा, कर्मविपाक, वर्णश्रेष्ठत्व, जातीव्यवस्था यांना ठामपणे नकार देतं आणि त्याच्या बरोबरीने बंधुता, समता, सामाजिक न्याय या त्रयींचा हे साहित्य पुरस्कार करतं. दारिद्र्य आणि पिळवणूक यांना नकार देताना माणसाला मात्र हे साहित्य केंद्रबिंदू मानते. आठवणीतले पक्षी, बलूत, फांजर, गावकी, उपरा, उचल्या, आभ्रान, अक्करमाशी, बेरड अशी कितीतरी आत्मकथनं आपल्याला सांगता येतील. स्त्री आत्मकथनांमध्ये जीणं आमुचं, माझ्या जन्माची चित्तरकथा किंवा आयदान यांसारख्या सगळ्याच आत्मकथनांनी आपल्या व्यथा आणि वेदना समाजासमोर निर्भीडपणे मांडल्या. वंशश्रेष्ठत्व आणि जातश्रेष्ठत्व या सगळ्याचा बुरखा पांघरलेल्या समाजाचं वास्तव रूप हे किती भयानक आहे या आत्मकथनांनी ठळकपणे आपल्या निदर्शनास आणलं. आणि त्यामुळे साहजिकच या आत्मकथनांमध्ये संताप आहे, विद्रोह आहे, चीड आहे, तिरस्कार आहे. अर्थात ती त्या काळाची गरज होती. पण काही कालावधीनंतर मात्र या साहित्यामध्ये, या आत्मकथनांमध्ये तोचपणा यायला लागला आणि वास्तविक समाज भान होतं, समाज जीवन जे होतं ते मात्र त्यावेळेला बदलत होतं. शिक्षणाची गंगा ही तळागाळात पोचायला सुरुवात झाली होती. वंचित समाजातल्या अनेक व्यक्ती मोठमोठ्या पदांवर आरूढ होताना समाज पाहत होता. पण या बदललेल्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब साहित्यात मात्र उमटत नव्हतं. आणि असं ते उमटलं आमचा बाप अन आम्ही या बहुचर्चित आत्मकथनाच्या निमित्तानं. समाजाला हवा असलेला तो हुंकार होता आणि म्हणूनच या आत्मकथनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी विचार सौंदर्याची ऊर्जा समाजाला प्रदान करणारी 2 व्यक्तिमत्व, 2 आत्मकथनाचे लेखक आज साहित्याच्या पारावर आलेत. आमचा बाप अन आम्हीचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभा सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. आणि उचल्यानंतर या आत्मकथनाचे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण गायकवाड हे देखील आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहेत. साहित्याच्या पारावर या दोन्ही साहित्यिकांचं, लेखकांचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर. पहिला प्रश्न हा माझा डॉक्टर नरेंद्र जाधवांसाठी आहे. 1978 ते 1993 या कालावधीमध्ये जी आत्मकथनं आली ती प्रामुख्याने वेदना, विद्रोह, नकार अशा नकारात्मक भावनांची होती. त्या काळात ती गरज होती. परंतु या पार्श्वभूमीवर सकारात्मक विचारांचं आत्मकथन आपण लिहावं असं आपल्याला का वाटलं? मला असं वाटतं की हे पुस्तक सकारात्मक केलं असं म्हणण्यापेक्षा ते सकारात्मक झालं आहे. पुस्तकाची कुळकथा जर तुम्ही लक्षात घेतली आणि त्यावर जे संस्कार मी केले ते जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यातून
माझ्या सकारात्मक वृत्तीचा प्रत्यय त्यामध्ये आल्या वाचून राहिलेला नाही. परंतु त्याचं समर्थनच करायचं झालं तर असं म्हणता येईल की बाबुराव बागुल, दया पवार यांच्यापासून दलित आत्मकथनांना सुरुवात झाली असं जर आपण म्हणायचं झालं तर ज्यावेळी बलूतं पहिल्यांदा आलं त्यावेळी पु ल देशपांडेंनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळी एक अतिशय उत्तम परीक्षण त्याचं लिहिलं होतं. त्याचं शीर्षक होतं दुःखाने गदगदलेलं एक झाड. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या पुस्तकाकडे वेधलं गेलं आणि त्यावेळी लोकांच्या पहिल्यांदा असं लक्षात आलं, सर्वसाधारण समाजाच्या पहिल्यांदा असं लक्षात आलं की आपल्या गावकुसाबाहेर राहणारे आपले बांधव, त्यांचं जीवन कसं आहे ते पहिल्यांदाच प्रकर्षानं त्याचं ते निदर्शनाला आलं आणि त्यातून एक वैचारिक खूप मोठं परिवर्तन घडलं आणि तिथूनच दलित आत्मकथनांना सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला दलित समाजाच्या वेदना, त्यांचा विद्रोह हे प्रकर्षानं सगळ्या आत्मकथनांमध्ये होतं. परंतु पुढे पुढे अशी एक वेळ आली की त्यामध्ये आक्रस्ताळेपणा वाढला आणि तपशील वेगळा, परंतु सगळ्यांचं काही आत्मकथनांचं मूल घोष जो होता तो मुख्यत्वे करून काय होता, भर कशावर होता तर बघा तुमच्या पूर्वजांनी आमच्या पूर्वजांना कसं वागवलं त्यामुळे आमच्यावरती अशी वेळ आलेली आहे. हा जो आक्रस्ताळेपणाचं स्वरूप आलं म्हणजे वेदना समजून घेता येत होत्या, विद्रोह समजून घेता येत होता, परंतु आक्रस्ताळेपणा हा समजून घेणं थोडं कठीण झालं होतं आणि त्या काळामध्ये आमचा बाप आणि आम्ही आलं आणि म्हणून कळत नकळत माझ्यावरती ते सकारात्मक वृत्तीने लिहिण्याचं आपोआपच दडपण होतं असं मला वाटतं. आणि आमचा बाप आल्यानंतर त्यावेळी प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी फार समर्पक अशी कमेंट केली होती. ते असं म्हणाले होते, प्रेमानंद गज्वी असं म्हणाले होते की आजवर मी अनेक दलित आत्मकथनं वाचली पण ती सगळी रडगाणी होती. रड नसलेलं हे सुंदर गाणं आहे. आमचा बाप आणि आम्ही हे रड नसलेलं सुंदर गाणं आहे असं प्रेमानंद गज्वींनी ज्यावेळी म्हटलं त्या मला असं वाटतं की त्यांच्या त्या उत्तरामध्ये तुमच्या या प्रश्नाचं उत्तर सर्वार्थानं सामावलेलं आहे. जन्मजात जो समाज चोर ठरला जातो, उचल्या म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, अशा जमातीचं दुःख आणि व्यथा वेदना आपण उचल्यामधून लोकांसमोर आणली. त्या पार्श्वभूमीनंतर किंवा त्या पार्श्वभूमीवर उचल्यानंतर हे आत्मकथन पुन्हा लिहावं, त्याचा भाग 2 असं आपल्याला का वाटलं? खरं तर उचल्यानंतर मी अनेक अनुभव जमेस घेतले. मी उचल्या माझ्या समाजाचं दुःख सर्व लोकांना, जनतेना सांगितलं. मला लोकांनी भरभरून प्रेम केलं. मला अनेक पुरस्कार मिळाले. मला लोकांनी सन्मानानं माझ्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. खूप मोठी प्रगती या विमुक्त घुमंतूची मला जवळून पाहता आली. अनेक लोक व्यापारी झाले. माझे कार्यकर्ते अनेक लोकांना मदतगार ठरले. अनेकांचे आम्ही पुनर्वसन केले. सरकारी जमिनी आम्ही लोकांना मिळवून दिल्या आणि मग यातून बरीच शैक्षणिक प्रगती झाली. आणि मग उचल्यानंतर हे मला काहीतरी लिहावं, कारण आपल्याला अनेक समाजातली लोक भेटलेले आहेत आणि या सर्वाबरोबर काय माझे संबंध आले. अनेक लेखक, अनेक राजकीय पुढारी भेटले, अनेक NGOचे लोक भेटले. तर यांच्याविषयी माझ्या मनात काय भूमिका आहे हे सर्व लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणून मी उचल्यानंतर हे आता कोविडमध्ये पुस्तक लिहून माझं प्रकाशित झालं. आता 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी माझं पुस्तक उचल्यानंतर आलं आणि आज त्याच्याबद्दलही खूप मोठी चर्चा मराठी माणसामध्ये आहे, वाचकामध्ये आहे. आणि मी जे काय मला अनुभव आला ती मी खरेपणानं लिहिलो. काही लोकांना वाईटही वाटत असेल, पण ज्या घडल्या गोष्टी त्या लिहिणं हे लेखकांचं काम आहे. मी तर क्रिएटिव्ह रायटर आहे. मला जे अनुभव घेता आले ते मी सरळपणे लोकांना सांगितले आणि सांगत आहे. आणि म्हणून उचल्यानंतरचंही उचल्यासारखंच स्वागत होईल
अशा अपेक्षा बाळगतो. उचल्यानंतर अनेक अनुभव आले, अनेक लेखक माझे मित्र झाले आणि म्हणून मला उचल्यानंतरचा स्वतःचा अनुभव माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला. वैचारिक बदल झाला, सामाजिक बदल झाला, राहणीमानामध्ये आणि बोलीभाषामध्ये सुद्धा खूप मोठा बदल होतो. आणि या बदलासाठीच आपण खरं तर संघर्ष करत असतो की तुला तेवढं आहे, मला काय एवढं नाही, हा जो प्रश्न पडतो. आणि म्हणून मलाही तो प्रश्न पडायचा. आज मी खरं तर मध्यमवर्गीय झालो आहे. माझी मुलं बाळं खूप शिकले, ग्रॅज्युएट झाले. एक मुलगी डॉक्टर आहे, एक अधिकारी आहे, एक मुलगा हॉटेल लाईनमध्ये काम करतो. आणि म्हणून माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला आणि मला वैचारिक भूमिका माझी बरीच प्रगल्भ झाली. आणि प्रगल्भ झाल्यामुळे माझ्या प्रतिभेमध्ये बी खूप मोठा बदल झाला. लिखाणाचाही काही थोडाफार बदल भाषेचा झाला. आणि म्हणून हा बदल निश्चितच माझ्या अंगवळणी पडला. आणि आता मी मुंबईसारख्या एका मोठ्या महानगरीमध्ये राहतो आणि तिथून मी संघटन चालवतो. परंतु अजूनही माझे पाय जमिनीवर आहेत. मी आजही लोकांमध्ये फिरतो, लोकांमध्ये जातो. संघटनेचे काही महत्त्वाचे कामं झाले तर मी मुंबईवरून त्या गावामध्ये पोहोचतो, त्या लोकांच्या वस्तीत जातो, त्यांच्याबरोबर खातो पितो. म्हणून मी संबंध तोडलं नाही. मला राजकारणापेक्षाही समाजकारण अधिक प्रिय एवढ्यासाठी आहे की समाजाचे प्रश्न खूप गंभीर आहेत आणि विमुक्त भटक्या जमातीचे तर खूपच गंभीर आहेत. आम्हाला महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आजही हीनतेची वागणूक मिळते. खरं तर अस्पृश्यतेना गावगाडा आहे. ते अस्पृश्य असले तरी गावगाड्यात राहतात, परंतु विमुक्त भटक्यांचे लोक गावगाड्याच्या बाहेर राहतात. गावगाड्यात आलं तर आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो. आणि म्हणून गावगाड्यामध्ये आता प्रवेश मिळू लागला. आम्ही फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा घेऊन आज आम्ही कार्य करत आहोत. याचा मला आनंद वाटतो. आणि उचल्यानंतरचं हे पुस्तक निश्चितच स्वागतार्थ ठरेल असे मला वाटते. आंबेडकरांचा आपल्या संपूर्ण जीवनावर तर प्रभाव आहेच, पण आपल्या संपूर्ण कुटुंबावर आणि आपल्या स्वतःवर हा असलेला जो प्रभाव आहे तो आपण कशा प्रकारे स्पष्ट कराल? आमचा बाप आणि आम्ही या आमच्या कौटुंबिक आत्मकथनाचे कर्ते किंवा नायक हे लौकिकार्थानं जरी आमचा बाप दामू रुंजा जाधव हे असले तरी सुद्धा आमचा बाप आणि आम्ही याचे मूक नायक जर कोण असतील तर ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या दलित समाजाला त्यांचं आवडतं वचन होतं ते असं होतं की इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टू बी युअर मास्टर्स. इट मे बी इन द इंटरेस्ट ऑफ अदर्स टू बी युअर मास्टर्स. वाय शुड इट बी इन युअर इंटरेस्ट टू बी देअर स्लेव्स. म्हणजे तुमचं मालक असणं हे इतरांच्या हिताचं असेल, परंतु त्यांचा सेवक असणं हे तुमच्या हिताचं का आहे याचा विचार केला पाहिजे. हा विचार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या दलित समाजाला प्रवृत्त केलं आणि त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही निवडणुकीची घोषणा नव्हती, ही समस्त दलित समाजाची आत्मप्रतिज्ञा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रेरणेतून त्यांना आदर्श मानून आणि त्यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग स्वीकारून अनुसरून जी लक्षावधी कुटुंब पुढे आली त्यातलं एक प्रतिकात्मक कुटुंब म्हणजे आमचं जाधव कुटुंबीय आहे असं मला वाटतं. आणि त्याची कहाणी ही आमचा बाप आणि आम्ही मध्ये आलेली आहे. आपण जग पाहिलं, सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं सगळीकडे फिरलात, जागतिकीकरण सुद्धा अनुभवलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर दलित साहित्याकडे आपण कसं पाहता? जागतिकीकरणाकडे मी कसा पाहतो? खरं तर जागतिकीकरण हा विषय पूर्वी मला वाटायचा की ह्याचे काही वाईट परिणाम होतील, परंतु जागतिकीकरणामुळे ज्या सुविधा सर्व समाजाला खालच्या थरातल्या लोकांना उपलब्ध नव्हत्या त्या सहजपणे जागतिकीकरणामुळे
सर्वसामान्य लोकांना बरेच काही फायदे झाले आणि विश्वाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि पूर्वी कधी म्हणायचे की मोबाईल आल्यामुळे की जग आता मुठ्ठीमध्ये येईल, आणि खरोखरच जग मुठ्ठीमध्ये येत गेलं. सर्व प्रश्न आज कुठलेही देशाचे हे वैयक्तिक न होता सार्वजनिक होऊ लागले. आणि माझ्यासारख्याला वाटतं की जागतिकीकरणाकडे मी पाहताना हे पाहीन की मी ज्या ट्रायबल्समधून आलो, भटक्या जमातीमधून आलो, त्याचे प्रश्न पण जागतिक पातळीवर जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण घटना होऊ लागली. टेलिव्हिजन असो किंवा अन्य बाबीमुळे असो, किंवा आता जे पूर्वी कधी आम्हाला घरामध्ये फोन घ्यायचा म्हणलं तर 5-5 वर्षे वेटिंग असायची. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला, वेगवेगळे साधनं आली. आणि म्हणून मला वाटतं की जागतिकीकरणामुळे सुद्धा आपल्याला जसा फायदा झाला तसे तोटे पण काही जरी असले, तर जागतिकीकरण मला वाटतं की सामाजिक सुधारण्यासाठी आणि दळणवळणासाठी फार महत्त्वाचा उपयोग या निमित्तानं झाला असे मला वाटते. आमचा बाप अन आम्ही या आत्मकथनाचे जर आपण 2 भाग केले, एक म्हणजे तुमच्या वडिलांनी सांगितलेली कथा आणि दुसरी म्हणजे तुमच्या कुटुंबियांनी मांडलेली कथा, यापैकी कोणता भाग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो आणि का? याचं उत्तर आहे, आमच्या बापानं लिहिलेलं जे आहे तो त्यातला सर्वात उत्कृष्ट भाग आहे. कारण आमच्या टीमचे कॅप्टन म्हणजे आमचे दादा, ज्यांना आम्ही दादा म्हणायचो, आमचा बाप, त्यांच्या लिखाणातला जो अस्सलपणा आहे तो निर्विवादपणे सगळ्यांना आवडतो, भावतो. आणि मला असं मुद्दाम सांगावंसं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये त्या कुटुंबासाठी पायाचा दगड झालेली एक व्यक्ती असते. मग त्यात आजोबा असतील, पणजोबा असतील, मामा असतील, काका असतील, कोणीतरी एक व्यक्ती असते की ती पूर्ण कुटुंबासाठी पायाचा दगड झालेली असते. त्या व्यक्तीशी नातं आमचा बाप सांगतो आणि त्यामुळे आमचा बाप आणि आम्ही हे एवढ्या लक्षावधी लोकांना भावलेलं आहे असं मला वाटतं. उचल्या आधीचा लक्ष्मण आणि उचल्यानंतरचे लक्ष्मण गायकवाड याच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते आपण स्पष्ट कराल का? खरं तर माणूस हा बदलासाठीच सातत्यानं लढत असतो, झगडत असतो, किंवा त्याच्या काही गरजा असतात. आणि म्हणून या गरजा जरी पूर्णत्वाकडे जात नसल्या तरी माणसाला अनुभव खूप येतो. मला सतत वाटायचं की उचल्या मी माझ्या समाजाचं दुःख मी लोकांना सांगितलो, पण मला या निमित्तानं साहित्यिक झाल्यामुळे मला अनेक लोकांशी संबंध आले, मोठमोठे साहित्यिक भेटले. खरं तर कृष्णा सोबती असो किंवा तमसचे लेखक असो, राजेंद्र यादव असो, कमलेश्वर असो, महाश्वेता दिवे असो, या लोकांबरोबर माझे घनिष्ठ संबंध राहिले. आणि भीष्म साहनीसारख्या माणसाशीही मला बोलता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. महाश्वेता देवीबरोबर काम करता आलं. ती खरं तर आदिवासीवरती खूप प्रेम करणारी एक लेखिका होती. आणि म्हणून मला हे सर्व जे अनुभव, बरे वाईट जे काही चांगले आले, ते मला वाटू लागलं की अरे आपण आता आपला उचल्यानंतरचा प्रवास आपण लोकांना सांगायला पाहिजे, आपण ती लिहिलं पाहिजे. म्हणून उचल्यानंतर हे पुस्तक मी लिहायला घेतलं. आणि जे काही आहे आडपडदा न ठेवता काही गोष्टी ज्या घडल्या, काही लोक ना वाईटही वाटेल की ह्यानं सत्य का सांगितला वगैरे, पण वस्तुस्थिती मी उचल्यानंतर घेतली. आणि माणसामध्ये शेवटी जसं बी पडलं की झाड उगवतं, झाड उगवलं की त्याला फुलं येतात, फळं येतात, तसं माणसाच्या जीवनामध्ये पण असतं. परिपक्वता येते वाचनामुळं. मी खूप वाचन केलं, मी अनेक पुस्तकं वाचली आणि एक प्रगल्भता माझ्यामध्ये आली, एक प्रतिभा जी साहित्याला लागते ती माझी डेव्हलप झाली. आणि मग मी भराभरा लिहू लागलो. मी अनेक पुस्तकं लिहिली. चायनामध्ये गेल्यानंतर मला काय अनुभव आले त्या रूपानं लिहिलं.
दिल्लीमध्ये मी अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं साहित्याच्या निमित्तानं जायचा, त्याचे अनुभव आले. मला चळवळीचे महत्त्वाचे अनुभव आले की भटक्या विमुक्तांचे म्हणजे डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राईब्सचे प्रश्न, भारतामध्ये करोडो लोकांचे प्रश्न आजसुद्धा संविधानाच्या बाहेर असल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवले का गेले नाहीत, राजकीय लोकांनी याच्याकडे का दुर्लक्ष केलं, अशा अनेक पैलूवरती जे माझं आकलन आणि बौद्धिकता वाढली आणि मला वाटू लागलं की आपण उचलल्यानंतर लिहिलं पाहिजे. आणि मी ते प्रश्न लिहित गेलो आणि माझ्यामध्ये निश्चितच बदल झाला. शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वाचन या सर्व गोष्टीमध्ये बदल होत गेला. मी आता माझी परिस्थिती अशी झाली की मी ना गावाकडचा राहिलो ना शहरामधला प्रतिष्ठित राहू शकलो. मी मध्येच लटकत आहे आणि जे काही मला योगदान मिळालं काही काम करण्यासाठी ते मला महत्त्वपूर्ण वाटतं. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप लोकांना सहकार्य केलं, संघटनेच्या माध्यमातून लोकांना पुनर्वसनं केली, काही ठिकाणी शेती लोकांना कब्जे करायला लावून सरकारी जमिनी मिळवून दिल्या. अशा अनेक गोष्टी मी करू शकलो आणि म्हणून उचलल्यानंतर माझ्यामध्ये निश्चितच बदल झाला. बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा बदल झाला. मी पूर्वी जे हाल अपेष्टा वेदना भोगल्या ते आज माझ्या नाही राहिल्या. माझी मुलं सर्व शिकले, ग्रॅज्युएट झाले, नोकऱ्या करतात आणि म्हणून हा बदल निश्चितच झाला असं म्हणावं लागेल. परंतु मी माझी जमीन सोडली नाही, मी लोकांशी संपर्क तोडला नाही. मी आजही लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये काम करतो. पारधीसारखा एक समाज आहे आदिवासी, त्याच्यामध्ये जातो, त्याच्या घरात जातो, त्याचं दुःख समजून घेतो. माझ्या समाजामध्ये लोक जी शिकले सवरले त्यांच्याशी संपर्क साधतो. सामाजिक परिवर्तनाचा लढा आजही मी चालू ठेवला, याचा मला आनंद वाटतो. 1993 मध्ये आलेला आमचा बाप अन आम्ही हे आत्मकथन आणि 1920 मध्ये किंडलवर नेलेलं आमचा बाप अन आम्ही हे आत्मकथन, हा जो काही प्रवास आहे हा खूप दीर्घ प्रवास आहे. या प्रवासाकडे आपण नेमकं कसं पाहता? आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक इतकं लोकप्रिय झालेलं आहे, त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. या पुस्तकाची नुकतीच 201वी आवृत्ती बाहेर आलेली आहे, किंडल आवृत्ती बाहेर आलेली आहे आणि हार्ड कॉपी लवकरच येणार आहे. मला असं वाटतं की मराठी भाषेतले सगळे विक्रम मोडणारं हे पुस्तक आहे आणि मराठी भाषेच्या इतिहासातलं सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक म्हणून आमचा बापचा विक्रम सिद्ध झालेला आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे 15 वेगवेगळ्या देशी विदेशी भाषांमध्ये हे गेलेलं आहे. एवढ्या भाषांमध्ये गेलेलं कुठलंही दलित आत्मकथन नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक दलित आत्मकथनं ही ज्यावेळी इंग्रजीमध्ये गेली त्यावेळी दुसऱ्या कोणीतरी ती भाषांतरित केली होती. हे पहिलं आत्मकथन असं आहे ज्याचं इंग्रजीकरण सुद्धा मी स्वतःच केलेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने मराठी लिहिलं त्याच व्यक्तीने इंग्रजी त्याचं रूपांतर लिहिलेलं आहे आणि ते भाषांतर नाहीये, ते नव्यानं लिहिलेलं आहे. कारण तिथे समाज व्यवस्था वेगळी आहे, त्यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत, त्या प्रकारे ते वेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. अनेक भाषांमध्ये हे पुस्तक गेलेलं आहे. भारतीय भाषांमध्ये तर आहेच, त्याला साहित्य अकादमीचं अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे पंजाबी आवृत्तीला. परंतु परदेशी भाषांमध्ये विशेषतः फ्रेंच, इंग्रजी तर आहेच, इंग्रजी भाषेमध्ये हे लिलाव बोलीमध्ये विकलं गेलेलं पहिलं पुस्तक असेल. न्यूयॉर्कमध्ये लिलाव बोलीमध्ये विकलं गेलेलं आणि व्हर्नॅक्युलर भाषांमधून, भारतीय भाषांमधून येऊन अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लिलाव बोलीमध्ये विकलं गेलेलं हे बहुधा पहिलं पुस्तक आहे. आणि त्यानंतर अनेक भाषांमध्ये, इंग्रजीमधून नंतर मग अनेक भाषांमध्ये, त्यामध्ये फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, कोरियन आहे, थाय आहे. कोरियन भाषेमध्ये तर हे सुपर डुपर लोकप्रिय आहे. आता आपण पहा, मराठी भाषेमध्ये 201 आवृत्त्या, 201 आवृत्त्या म्हणजे किती, तर 2 लक्ष कॉपीज, बरोबर, 2 लक्ष प्रती. कोरियामध्ये हे पुस्तक 2007 साली आलं आणि लेटेस्ट आकडेवारी अशी आहे की कोरियामध्ये हे पुस्तक 3 लाखापेक्षा जास्त प्रती याच्या विकल्या गेलेल्या आहेत.
आणि सगळ्या 15 भाषांमध्ये मिळून या पुस्तकाच्या जवळजवळ 7 लाखापेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थानं सगळीकडे पोचलेलं पुस्तक आहे आणि अनेक पिढ्या, वाचकांच्या अनेक पिढ्या त्यातून पुढे आलेल्या आहेत. आणि हा सगळा प्रकार हा अतिशय दिलासा देणारा, अतिशय आनंददायी प्रकार आहे. आणि आमच्या कुटुंबाची प्रतिकात्मक कहाणी ही अनेकांना स्फूर्तिस्थान बनलेली आहे, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या थोर लेखिका महाश्वेता देवी यांचा आपल्याला दीर्घ असा सहवास लाभला. आपल्यावरचा त्यांचा प्रभाव हा आपण लक्ष्मण गायकवाडजी कसा स्पष्ट कराल? महाश्वेता देवीबद्दल तुम्ही जे काही मला विचारणा केली, मी एवढंच म्हणेन की साहित्यामध्ये माझा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा मी नौका होतो, परंतु हळूहळू मला महाराष्ट्रात लोकांचे संबंध आले. महाराष्ट्राच्या साहित्यिकाशी पु ल देशपांडे असो, वि वा शिरवाडकर असो, असे दिग्गज किंवा तेंडुलकर असो, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे या लोकांच्या ओळखी होत्या. परंतु जेव्हा मी राष्ट्रीय पातळीवर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर माझे संबंध दिल्लीशी येऊ लागले. हळूहळू माझं मराठीमध्ये तर नाव झालंच, पण महाश्वेता देवी पुन्हा नंतर कमलेश्वर, राजेंद्र यादव, भीष्म साहनी अशा लोकांशीही माझे संबंध आले. कृष्णा सुप्तीबरोबरही माझे कार्यक्रम कानपूरमध्ये झाले. आणि मग महाश्वेता देवीची भेट झाल्यानंतर महाश्वेता देवीने मला माझा बिरसा मुंडा मिळाला. आणि बिरसा मुंडा हा आदिवाशातला एक सर्वात मोठा क्रांतिकारक नाव आहे. आणि म्हणून महाश्वेता देवीने आदिवाशावरती खूप लिखाण केल्यामुळं ती मला म्हणाली बिरसा मुंडा. आणि मग नंतर आमचं नातं खूप जवळचं झालं मायलेकराचं. आणि महाश्वेता देवी माझ्या घरी यायची, राहायची. खरं तर अशी मी लेखिका प्रथम पाहिलं की जे लेखिकाच नव्हती तर ती चांगली कार्यकर्ती पण होती. आणि आदिवासीबद्दल त्यांना प्रचंड जीवापाड प्रेम होतं. आदिवासी लोकांबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे, बदल झाला पाहिजे म्हणून ते क्रिमिनल ट्राइब्सबद्दल खूप बोलायचे. आणि अपराधी जनजाति के बारे में लक्ष्मण आपने को कुछ करना है. मग आम्ही एक संघटन विमुक्त घुमंतो आदिवासी चं उघडलं आणि महाश्वेता देवीला DNT रॅग नावाने आम्ही देशभर फिरू लागलो. दिल्लीमध्ये परिषदा घेऊ लागलो. आडवाणी त्या काळात पंतप्रधान होतं, आडवाणीला भेटलं. पुन्हा नंतर जॉर्ज फर्नांडिसनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं महाश्वेता देवीमुळं. महाश्वेता देवीचे आमचे संबंध खूप घरचे आले. जैन देवी आमच्याबरोबर होता. आणि म्हणून आम्ही अनेक कार्यक्रम विमुक्त घुमंतो आदिवासीचे घेतले जनजातीबद्दल. आणि महाश्वेता देवीचा सहयोगामुळं आम्ही महाराष्ट्रातली संघटना देश पातळीवर घेऊन गेली. अनेक पत्रकार मित्र झाले आणि ते म्हणायचे की ये आदिवासी में ये विमुक्त घुमंतो आदिवासी कहाँ आहे. खरं तर आदिवाशामध्ये सर्वात मागचे ज्यांना संविधानामध्ये अधिकार नाही, ज्यांना माणूस म्हणून आधी गावामध्ये फिरू दिलं जात नाही, अशी करोडो लोक विमुक्त घुमंतोचे आज बी भटक्या विमुक्तांचे लोक देशभर करोडो लोक असतानाही त्यांना संविधानाच्या बाहेर ठेवलं. संविधानाच्या बाहेर ठेवल्यामुळं त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कसलीच प्रगती होऊ शकली नाही. म्हणून माझ्यासारख्याला वाटतं की महाश्वेता देवीचे मोठे योगदान आम्हाला राष्ट्रीय पातळीवर आम्ही विमुक्त दिन हा दिल्लीमध्ये माजी पंतप्रधान VP सिंग यांना घेऊन साजरा केला. आणि महाश्वेता देवीमुळं देशभर बंगाल असो, बेंगलोर असो, अनेक ठिकाणी फिरून आम्ही विमुक्त भटक्यांची एक मजबूत संघटना केली. म्हणून महाश्वेता देवीचे ऋण आम्ही विसरू शकत नाही, कारण तिच्यामुळेच हे संघटन मजबूत झालं आणि विमुक्त घुमंतो आदिवासींचं लोक नाव पहिल्यांदा झालं आणि त्याचा आयोग भारत सरकारला बनवावा लागला.
एवढं मोठं काम महाश्वेता देवीनं झालं. म्हणून मी महाश्वेता देवीला खूप मानतो आणि तिची आज बी आठवण माझ्या मनामध्ये घट्ट आहे. आत्ताचा माझा जो प्रश्न आहे तो दोघांसाठीही कॉमन प्रश्न आहे आणि ते म्हणजे दलित साहित्याने समाजाला काय दिले. मला असं वाटतं की त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं तर आत्मभान. दलित आत्मकथनांमुळे गावकुसा बाहेर राहणाऱ्या आपल्याच दलित बांधवांना कशा प्रकारचं सत्वहीन जीवन जगावं लागत आहे, त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांचा संघर्ष कसा आहे, याची सगळ्या एकंदरीत समाजाला ओळख करून देण्याचं काम हे दलित साहित्यानं केलेलं आहे, अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. त्यामुळे दलित साहित्याने समाजाला काय दिलं तर आत्मभान. एकंदरीत समाजाला, समस्त समाजाला जर काय दिलं असेल तर ते म्हणजे आत्मभान. जी अवस्था माझ्या बुचल्या जमातीची होती ते मी लेखन केलं आणि त्या पुस्तकाचं केवळ भारतातच नाही तर जगभर कौतुक झालं. त्याचे अनेक अनुवाद सर्व भाषेमध्ये भारताच्या झाले आणि त्याचा फायदा मी माझ्या समाजाच्या प्रगतीकडे बघतो. कारण समाज पुन्हा खूप मोठा अवेअरनेस आला. संघटना, मी केवळ लेखक नाही तर संघटन पण चालवायचा. त्यामुळं माझ्या या लेखनामुळं माझ्या समाजामध्ये पण सुधारणा झाल्या. या सर्व चर्चेतून एक बाब अगदी ठळकपणे अधोरेखित होते आणि ते म्हणजे की आजचं युग हे बहुसांस्कृतिक आहे, बहुआयामी आहे. दलित साहित्य या युगाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच थरांना आपल्या कवेमध्ये घेते आणि केवळ व्यवस्थेला विरोध न करता या युगाचं सर्वांगीण आकलन करून सर्व थरांचं ती अधिक स्पष्टीकरण करत हे साहित्य अभिव्यक्त होतं. आज साहित्याच्या पारावर डॉक्टर नरेंद्र जाधव आणि श्री लक्ष्मण गायकवाड हे आले. भरभरून त्यांनी आपल्या मनातल्या भावना इथे मनमोकळेपणाने व्यक्त केला. त्याबद्दल ग्रंथालीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते. ग्रंथाली वॉच या नावाचं आमचं FB पेज आणि YouTube चॅनल आहे. दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता साहित्याच्या पारावरचे हे कार्यक्रम इथे प्रसारित केले जातील. तुमच्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा. आम्हाला त्याविषयी जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच ठिकाणी. तोपर्यंत आपली रजा घेते. नमस्कार.